आणि यानंतर बातमी पुणेकरांसाठी महत्त्वाची। पुणेकरांसाठी 2 स्वतंत्र महापालिका आवश्यक असल्याचं वक्तव्य उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय। पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं नवनिर्वाचित आमदार आणि मंत्र्यांसोबत शहर विकासाची 25 वर्ष या विषयावरती चर्चा आयोजित करण्यात आली होती आणि त्या कार्यक्रमात पुण्यासाठी पूर्व आणि पश्चिम अशा 2 स्वतंत्र महानगरपालिका कराव्या लागतील असा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसरचे आमदार चेतन तुपेंनी मांडला आणि हाच धागा पकडून चंद्रकांत पाटलांनी स्वतंत्र महानगरपालिकेची आवश्यकता अधोरेखित केली। आणि पुणे महापालिकेच्या विभाजनासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले पाहूया। वाढत्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करता शहरासाठी 2 महापालिका कराव्या लागतील। 2 स्वतंत्र महापालिका करण्यासाठी उशीर चालणार नाही। कटक मंडळांच्या विलीनीकरणाबाबतही तातडीनं निर्णय घ्यावा लागेल। पुणे शहराला एक इतिहास आहे, त्यामुळे महापालिका करताना पुणे नावाचा त्यामध्ये समावेश असावा। दरम्यान या मुद्द्यावरती पुणेकरांच्या भावना नेमक्या काय, त्यांना काय वाटतं तेही आपण पाहूया। मागील काही महिन्यांपूर्वी पुण्यामध्ये 34 नव्या गावांचा समावेश झालेला आहे। त्यामुळे पुण्यामध्ये प्रचंड वाहतुकीचा प्रश्न सुद्धा आहे, वाढती लोकसंख्या सुद्धा आहे, खड्ड्यांचे प्रश्न आहेत, पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे, त्यानंतर चांदणी चौकामध्ये ट्रॅफिकचा विषय आहे। सगळीकडे समस्या भरपूर आहेत। त्या अनुषंगानं पुणे महानगरपालिका हे एकाच महानगरपालिकेवरती डिपेंडेंट राहून आपल्याला चालणार नाही। पुणे अग्रेसर जर व्हायचं असेल तर पिंपरी चिंचवड तर महानगरपालिका आता आहेच आणि पुणे महानगरपालिका तर आता आहेच, 2 महापालिकाच आहेत। जर अतिरिक्त जर महानगरपालिका ऍडिशनल आपल्याला ऍड जर करून मिळालं तर लोकांची खूप सोयी सुविधा होईल। तुम्ही हडपसर साईट बघितले, कुठल्या आहे पुण्याच्या सिटीच्या बाहेर जरी जायचं म्हणलं तरी शक्य नाही जाणं। 1 तास अर्धा तास थांबावं लागतं, त्यामुळे व्हायलाच पाहिजे। तर मेट्रोचे काम असेल त्यामुळं काही ट्रॅफिक अभावी काही अडचणी निर्माण होतात आणि पुण्यामध्ये बाहेरचे जे लोक आलेले आहेत राहायला त्याच्यामुळं प्रशासनावर एवढा ताण आलाय किंवा काही नागरिक असतील तर माणसाला चालायला इथं मुश्किल व्हायला लागले। त्यामुळं 2 महानगरपालिका जर झाल्या तर ते पुणेकरांना अधिक सोयीचं होईल। हा आवश्यकच आहे, कारण की रस्ते दारी भागातले खूपच खराब आहेत, ट्रॅफिक सुद्धा वाढत चाललेलं आहे। त्यामुळं जर ते व्यवस्थित होत असेल तर तिसरी महानगरपालिका होणं आवश्यक आहे। आज पुण्यामध्ये खड्ड्यांची समस्या मोठ्या प्रमाणात आहे। पुण्याला तुम्ही आज स्मार्ट सिटी म्हणतात, नक्की स्मार्ट सिटी आहे का? 2 वर्ष झाले आज महानगरपालिकेच्या निवडणुका प्रलंबित आहे आणि यांनी 24/7 एक योजना आणली। ती योजना नक्की काय चाललंय काय याची कोणाला पण पत्ता नाही। परत आपलं एक खिडकी योजना आहे, याची पण म्हणजे लोकांपर्यंत माहिती नाही। नक्की नागरिकांच्या या समस्या पुणे महानगरपालिका सोडवते का? योजना पोहोचत नाही असं म्हणा। योजना पोहोचत नाही। तुम्ही योजना जाहीर करता, नक्की त्या योजनांची अंमलबजावणी होते का हे प्रश्न आज नागरिकांना उद्भवतात। आज स्वच्छतेचा प्रश्न असेल, नक्कीच पुणे महानगरपालिका स्वच्छतेची बाबतीत चांगली, परंतु नवीन महानगरपालिका झाली तर लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून एक काम करण्यासाठी डिस्ट्रीब्युशन आणि नियोजन चांगल्या प्रकारे करता येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।